महाराष्ट्रीयन घरामध्ये जास्तीत जास्त घरात होणारा नाश्त्याचा प्रकार तो म्हणजे पोहे. पोहे असलं की सकाळची सुरुवात झाली असं वाटतं. आज आपण नेहमीच्या पोह्यापेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या चवीचं पोहे पाहणार आहोत. तर आज आपण मूगडाळ पोहे पाहणार आहोत. चवीला अतिशय भन्नाट असलेले हे मूगडाळ पोहे कसं करायचं ते पाहूया. तर इथे मी साधारण अर्धा कप इतकं मूगडाळ 2 तासापूर्वी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेलं होतं. आता त्यासाठी आपल्याला हे एक चाळणी घ्यायची आहे, त्यावर हे मूग डाळ निथळायला ठेवायची आहे, म्हणजे यामधलं एक्स्ट्राचं पाणी निघून जातो. आणि त्याचबरोबर इथे मी पोहे घेतलेले आहेत, जे रेग्युलर आपण कांदा पोहेसाठी घेतो तेच 2 कप इतकं हे पोहे घेतलेले आहेत. तर इथे आपण जे पोहे करत आहोत 3 व्यक्तींना पुरेसं होतं. आता स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आता हे पोहे देखील आपल्याला चाळणीवर नितळायला ठेवायचं आहे, म्हणजे यामध्ये एक्स्ट्राचं जर पाणी असेल तर निघून जातो. आता फोडणीसाठी इथे मी कढईमध्ये साधारण एक 5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आणि पाव कप इतकं शेंगदाणे यामध्ये टाकून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये टाकत आहे 2 मध्यम आकाराचे कांदे, बारीक असं चिरून घेतलेलं आहे. तर साधारण कपभर इतकं कांदा मी इथे टाकून घेतलेला आहे. जेवढा कांदा अधिक तेवढं पोह्याला स्वाद येतो. कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, फुटाण्याची डाळ आणि हिरवी मिरची मधोमध चिरलेली यामध्ये टाकून घेतलेली आहे. साधारण 7 ते 8 हिरवी मिरची यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच निथळायला ठेवलेलं मुगाची डाळ यामध्ये टाकून घेतलेलं आहे. ते सुद्धा परतून घेऊया यामधलं कच्चेपणा जाईपर्यंत. या पद्धतीने परतून घेतल्यामुळे आपल्या पोह्याला छान स्वाद येतो. तुम्हाला जर शेंगदाणे थोडंसं कुरकुरीत आवडत असेल तर तळल्यानंतर काढून ठेवलं तरी काही हरकत नाही. चवीपुरतं मीठ आणि लागेल तेवढी म्हणजे साधारण 1 चमचाभर हळद यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पोहे आपल्याला छान असं मोकळे सुटसुटीत करून यामध्ये टाकायचं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवूया आणि 1 मिनटं छान वाफून घेऊया. 1 मिनटं वाफून घेतल्यानंतर आता यामध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस. छान असं दणदणीत वाफ आलं की लास्टला लिंबाचा रस टाकलं की चव टिकून राहते. आणखीन 1 मिनटं वाफून घेऊया. इथे आपल्या मूग डाळी पोहे तयार झालेला आहे. तर मस्त मऊसूद असं हे पोहे तयार होतात आणि चवीला अप्रतिम अशी होतात. एकदा या पद्धतीने नक्की करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर तुम्हाला हा साधा सोपा नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा पोह्याचा प्रकार कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या अशाच साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया. तोपर्यंत